राष्ट्रवादीत अंतर्गत सत्ता संघर्षाचा दुसरा अंक, सुनेत्रा पवारांना कडाडून विरोध. सविस्तर सांगतो. मित्रांनो, दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला आता पक्षातूनच मोठा सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सचिदानंद सिंग यांनी थेट वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीला जाहीर आवाहन दिले आहे. अजित पवारांच्या निधनाचे दुःख पचवून सुनेत्रा पवार यांनी पक्षाची विखुरलेली घडी बसवण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र आता ऐन राजकीय घडामोडींच्या काळात आलेल्या या कायदेशीर पवित्र्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा वाद केवळ तांत्रिक आहे की यामागे काही मोठे राजकीय डावपेच आहेत, यावर आता चर्चांना उधाण आले आहे. काय आहे प्रकरण, चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते सचिदानंद सिंग यांनी जुलै 2026 मध्ये ही कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी अत्यंत गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. पक्षांतर्गत लोकशाहीचा दाखला देत त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची थेट मागणी केली आहे. ही नोटीस केवळ सुनेत्रा पवार यांनाच नाही तर पक्षाच्या इतर प्रमुख नेत्यांनाही पाठवण्यात आली आहे, ज्यामध्ये या नावांचा समावेश आहे. प्रफुल्ल पटेल पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून आणि ब्रिज मोहन श्रीवास्तव पक्षाचे राष्ट्रीय सचिव म्हणून. या नोटीसमुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि नाराजी आता थेट कायदेशीर लढाईच्या माध्यमातून चव्हाट्यावर आले आहे. सचिदानंद सिंग यांनी आपल्या नोटीसमध्ये 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीवर कायदेशीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक पूर्णपणे अवैध, बेकायदेशीर आणि पक्षाच्या संविधानाला धरून झालेली नाही. त्यामुळे ही निवडणूक तात्काळ रद्द करण्यात यावी. सिंग यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत, चला जाणून घेऊया. सर्वप्रथम, नवे निवडणूक अधिकारी. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी एका स्वतंत्र आणि निपक्षपाती निवडणूक अधिकाऱ्याची अर्थात इंडिपेंडंट इलेक्शन ऑफिसरची नियुक्ती करण्यात यावी. द्वितीय, नव्याने निवडणूक प्रक्रिया. संपूर्ण पारदर्शकतेसह राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक नव्याने राबवली जावी. तृतीय, सध्याची समिती अवैध. जोपर्यंत नवीन निवडणूक होत नाही तोपर्यंत सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारित ऑफिस बेअररची यादी अवैध किंवा तात्पुरती समजण्यात यावी. या संपूर्ण वादाची पाळेमुळे समजून घेण्यासाठी आपल्याला गेल्या काही घडामोडींवर नजर टाकावी लागेल. चालू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे कणा मानले जाणारे नेते अजित पवार यांचे एका दुर्दैवी विमान अपघातात अकाली निधन झाले होते. या धक्क्यातून पक्ष आणि पवार कुटुंब अद्याप पूर्णपणे सावरलेले नाही. अजित पवारांच्या अचानक जाण्याने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. अशा कठीण प्रसंगी सुनेत्रा पवार यांनी धैर्याने पुढे येत पक्षाची धुरा आपल्या हाती घ्यावी. त्यांनी केवळ पक्ष सांभाळला नाही तर महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची मोठी जबाबदारीही स्वीकारली. त्यानंतर पक्षाच्या एका रीतसर बैठकीत सर्वानुमते त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदे नियुक्ती करण्यात आली होती. सध्या पक्षात अजित पवारांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार आणि धाकटे पुत्र जय पवार हे देखील सक्रिय भूमिका बजावत असून पवार कुटुंबाचे पक्षातील स्थान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. असे असताना थेट कुटुंबाच्या आणि अध्यक्षाच्या नेतृत्वाला आवाहन मिळाल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. या कायदेशीर वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घुसमट आणि धुसफूस आता पूर्णपणे चव्हाट्यावर आली आहे. खरे तर या वादाची ठिणगी काही दिवसांपूर्वीच पडली होती. निवडणूक आयोगाला अर्थात इलेक्शन कमिशनला पाठवलेल्या एका पत्रात ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पदांचा स्पष्ट उल्लेख नसल्याचे समोर आले होते. तेव्हापासूनच राजकीय चर्चांना उधाण आले होते. पक्षात पडद्यामागे दोन गट सक्रिय असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. एक गट प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे समर्थक, दुसरा गट सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंब समर्थक. या वादावर खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकीत जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सुनेत्रा पवारांनी स्वतः पुढाकार घेऊन एक विशेष बैठक घेतली होती आणि सर्वांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो वाद मिटलेला नसून आता थेट कायदेशीर नोटीस आणि कोर्टाच्या लढाईपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. सचिदानंद सिंग यांनी नेमक्या कोणत्या तांत्रिक किंवा कायदेशीर त्रुटीच्या आधारे हा दावा केला आहे हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र सुनेत्रा पवार जेव्हा पूर्ण ताकदीने पक्ष वाढीसाठी आणि महायुती सरकार चालवण्यासाठी सक्रिय झाले आहेत
अशा वेळी अचानक झालेल्या या नोटीसमुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. चला ते जाणून घेऊया. सर्वप्रथम, सुनेत्रा पवारांच्या निवडीच्या वेळी काही कायदेशीर पळवाटा राहिल्या होत्या का? अजित पवारांच्या निधनानंतर घाईघाईत घेतलेल्या बैठकीत सुनेत्रा पवारांची निवड करताना पक्षाच्या घटनेतील पार्टी कॉन्स्टिट्यूशन नियमांचे तंतोतंत पालन झाले होते की नाही, हा आता मोठा तांत्रिक मुद्दा बनला आहे. तर नियमांचे उल्लंघन झाले असेल तर निवडणूक आयोग त्यामध्ये काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. द्वितीय, या कायदेशीर लढाईच्या मागे पक्षातीलच काही बड्या नेत्यांचा सुप्त पाठिंबा आहे का? सच्चिदानंद सिंग हे पक्षाचे राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांनी एवढा मोठा पवित्रा स्वतःच्या हिमतीवर घेतला आहे की त्यांच्या मागे पडद्यामागून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे किंवा इतर बड्या नेत्यांचे फूस आहे. हा प्रश्न सध्या मुंबई ते दिल्लीपर्यंतच्या राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे. तृतीय, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वाची नवी लढाई सुरू होणार का? पक्षाचे चिन्ह अर्थात घड्याळ आणि पक्षाचे नाव कुणाकडे राहणार? हा संघर्ष यापूर्वी महाराष्ट्रात पाहिला आहे. आता अजित पवारांच्या पश्चात पक्षावर पूर्ण नियंत्रण पवार कुटुंबाचे राहणार की जुन्या ज्येष्ठ नेत्यांची? ही वर्चस्वाची नवी लढाई या नोटीसच्या निमित्ताने सुरू होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात आधीच अनेक अनपेक्षित घडामोडी घडत असतात. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा अंतर्गत कायदेशीर लढा महायुती सरकारच्या स्थैर्यावर आणि आगामी निवडणुकांवर का परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सुनेत्रा पवार या कायदेशीर नोटीसला कशा प्रकारे उत्तर देतात आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या वादात काय भूमिका घेतात, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे भविष्य अवलंबून असेल. पक्ष वाचवण्यासाठी आणि अंतर्गत बंड मोडून काढण्यासाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार कोणती नवी रणनीती आखतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेले आहेत. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.